मूल निवासी टाइम्स। जैसा कि आप जानते हैं कि दीक्षा भूमि का जो विवाद है वो काफ़ी तूल पकड़ चुका है और ये विवाद अभी काफ़ी बढ़ चुका है और ये थमने का नाम नहीं ले रहा। एक तरफ तो जो समिति है वो पीछे हटने के लिए तैयार नहीं है और वहाँ पर जो पार्किंग बनाने का जो काम था वो अभी तक रोका नहीं गया है, लेकिन लोग जो है, जो बुद्ध के अनुयायी है, जो बाबा साहब के अनुयायी है, वो इस मांग पर अड़े हुए हैं कि इस जगह को पूरी तरह से पार्किंग मुक्त किया जाए और वहाँ पर में सुशोभीकरण करने के लिए फूलों के झाड़ लगाए जाए। इस मामले में तो बच्चे भी बढ़ चढ़ के आगे आए हैं, जैसा कि आपने पिछले वीडियो में देखा। और इसके आगे की जानकारी देने के लिए हमारे साथ में कुछ लोग जुड़े हुए हैं। देखते हैं आगे का वीडियो। दीक्षाभूमीला माझं त्रिवार वंदन। तसंच तथागत बुद्ध, बुद्धांचा संघ, बुद्धांचा धम्म, पहिल्यांदा बुद्धाचा धम्म आणि बुद्धांचा संघ, याला सुद्धा माझं त्रिवार वंदन। बाबासाहेबांनी म्हटलं होतं जेव्हा त्यांच्यावर त्रिवार वंदनाची पाळी आली तर बुद्धांना त्याने त्रिवार वंदन केलं, धम्माला त्रिवार वंदन केलं, परंतु संघाला त्रिवार वंदन करताना त्यांना शंका निर्माण झाली। मित्रहो, मी आज 28 जूनला 2024ला दीक्षाभूमी येथे प्रत्यक्ष पाहणी करत आहे। मी सध्या दीक्षाभूमीच्या डोममध्ये उभा आहे। त्या डोममध्ये मी चित्र बघतो आहे, तर त्या चित्रामध्ये मला असं निदर्शनास येतं की आपल्या डोमचा मुखवटा वरचा जो हे आहे, झुंबर काय म्हणतात त्याला, त्यामध्ये याचे लोह्याचे मोठे बॅरिकेड्स लागलेले आहेत, ते आधी नव्हते। आणि आता हे बॅरिकेड्स किंवा हे जे पोल्स, 4 पोल आहेत 4 ठिकाणी, त्याच्यावर लोह्याचं जे त्याने सपोर्ट दिलेला आहे, या सपोर्टचा सुद्धा समितींनी किंवा सरकारने क्लॅरिफिकेशन करणं गरजेचं आहे। जर दीक्षाभूमीला कुठल्याही प्रकारचा धोका नाही असं म्हटलं जातं तर दुसरी गोष्ट माझ्या निदर्शनास अशी आली की आता पावसाळ्याचा सीझन आहे। पावसाळ्याच्या सीझनमध्ये सर्व झाडं जे असतं ते हिरवेगार होऊन जातं यावेळेस। परंतु मी प्रत्यक्ष बोधी वृक्षाची पाहणी केली तर 12 ठिकाणी बोधी वृक्षाच्या फांद्या ह्या उमजलेल्या आहेत, काही वाढलेल्या आहेत। बोधी वृक्षाचा पानाचा रंग हा फिक्कट पिवळसर पडत चाललेला आहे आणि माझे इकडे बुद्ध म्हणजे बाबासाहेबाचे किंवा बुद्धाचे अनुयायी म्हणतात की बोधी वृक्षाला आणि आपल्या स्तूपाला काहीच धोका नाही। हे कितपत सत्य आहे हे त्यांनी ठरवावं। मित्रहो, मला एक गोष्ट लक्षात आली, एक कहाणी लक्षात आली। जे असे म्हणत आहे की बोधी वृक्षाला आणि स्तूपाला कोणताही धोका नाही किंवा जी पार्किंग होत आहे अंडरग्राउंड पार्किंग, त्याच्यामुळे कोणालाही कशाही प्रकारची हानी पोहोचणार नाही, परंतु हानी पोहोचेल याचं ज्वलंत उदाहरण मी आपल्या समोर आता प्रसिद्ध केलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे तुम्हाला। आणि हे केवळ अंडरग्राउंड पार्किंगची जागा खोदल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव झाडाला आणि स्तूपाला झाला आहे असा माझा ठाम निश्चय आणि प्रामाणिकपणे असं मत झालेलं आहे। परंतु बोधी वृक्षाला आणि स्तूपाला धोका नाही म्हणणार हे लोक आपलेच लोक आहेत।
आपलेच बांधव आहेत, परंतु ते भरकळलेले बांधव आहेत. ते कसे भरकळले? आपण ऐकलेली एक गोष्ट ऐकली असेल की बाबासाहेबांच्या अनुयायांचा हा कळप हा लॉयन किंवा शेर का कळप कहा जाता है. त्या कळपातले काही पिले जे आहेत ते काही अंधश्रद्धेमुळे किंवा काही दुसऱ्यांच्या बहकाव्यामध्ये आल्यामुळे ते पाठीमागे राहिलेत. आणि त्याच्या पाठीमागून येणारा जो शेळ्याचा ग्रुप होता, मेंढ्यांचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये ते मिक्स झाले. मला आजच्या दिवशी माझे 2 व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेले आहे. मी हा मुद्दाम व्हिडिओ आज यासाठी टाकत आहे की जे लोक करून राहिलेले आहे की म्हणजे शासनाने आणि समितीने जे बांधकाम उभारलेलं आहे त्याच्यामुळे कोणाची हानी होणार नाही, दीक्षाभूमीला हानी होणार नाही, अशा या बाजूने असणाऱ्या लोक ना मी सांगू इच्छितो की